हरे 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 राम बोला राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम या तुम्ही राम हरे 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 कृष्ण कृष्ण पुंडरी गवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु बाबा महाराज की जय विठ्ठला विठ्ठल त्यांचं प्रवचन ते काय अग्रेसर आहेत ऐकलंय काय थोडं पाणी चला 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 म्हणा प्रवचनचा हे चला चला लोकांना हे घ्या त्यांना फुलवाणी हो आणले हा नाही पण हा फुलं असते हे जर पाणी प्यायचं घेऊन पाणी प्यायला हा विठ्ठला गुरुजी माईक दोन्ही ओके तुम्ही म्हणत चला चला आणि इकडे बाबू इकडे ग्लास आपला सगळा आला इथे बोल हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडली गौरहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विश्वकर्मा महाराज की जय बजरंग बली हनुमान जय अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी श्री गुरु सारिका ऐसा पाठी राखा इतरांचा लेखा कोण गरीब राजाची कांता काय भीक मागे मनाची झोके सिद्धी पावे कल्पतरुवटी जो कोणी बैसला काय सांगू त्याला सांगी तुझ राजयाची कांता काय भीक मागे मनाची जोगे सिद्धी पावे
ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरलो गुरु कृपेत हृदयाची कांता काय भीक मागे मनाची आजोके सिद्धी पावे ऐसे माझे नाम घोषे नाही करती विश्वाची दुःखे अवघे जगती महासुखे दुमदुमित भरले. महाराज आता श्रवणा करता ज्ञानेश्वरी अध्याय 9 अध्यायामध्ये ओवी क्रमांक आहे 220. त्यावरचा श्लोक आहे 14 नंबरचा. देव काय म्हणतात, ऐसे माझी नाम घोषे नाही करती विश्वाची दुःखे अवघे जगती महासुखे दुमदुमित भरले. म्हणजे माझा नामघोष तुम्ही केलात तर दुःख आपल्याला विश्वामध्ये मिळणार नाही काही. आणि सगळी नामघोष बोलल्यावरती दुःख होणारच नाही ना. मग त्यामुळे होणार काय आहे तर अवघे जगती महासुखे सर्व जग हे महासुखाने महापुरामध्ये वाहून निघणार आहे. सुख ज्याला पाहिजे ते मिळणार आहे पण कधी नाम घेतल्यावरती. मग पुढे काय म्हणतात दुमदुमिता भरले म्हणजे विश्व सगळं कसं होणार आहे नामाने होणार आहे असा या ओवीचा साधा आणि सोपा अर्थ आहे. त्या जेवणाकरता घेतलेला आहे. तत्पूर्वी या प्रवचनरूपी सेवेला आरंभ करण्यापूर्वी आज सांगावंसं वाटतं की गाव शिवखुर्द गेल्या वर्षी सुद्धा त्या मंडळाने मला इथे प्रवचन करण्याची संधी दिली होती. त्यावेळी तारीख होती 22 आणि त्रयोदशी होती तृतीय होती. पहिलं प्रवचन होतं आणि या प्रवचनास मी जो गादीवरती बसलोय ते माझे गुरुवर्य. जीवनामध्ये गेल्या वर्षी मी ओवी घेतली होती ती गुरूंच्या सल्ल्याने घेतली होती. अध्याय 18 आणि ओवी क्रमांक 1636. गुरुचे ते ज्ञान ज्ञान आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान आद्यात येतं. म्हणजे जीवनात गुरु पाहिजे आणि ते गुरु आपल्याला काय सांगतात ज्ञान सांगतात. ती ओवी घेतली होती. ह्यावरची ओवी नामपर घेतलेली. पण या जागी पोहोचण्याकरता जे गुरुचे स्थान लागतं ते माझी बघा शेत आपल्या काकरांप्रमाणे शेत वर्षीला आणलं तर खाय अर्ध्या वर्षी गेली 50 मध्ये आपल्या अशीच गेली. माझी 50 अशीच गेली. या संसारामध्ये राहून गेली. एकदम जमणार नाही मला. गर्व करत राहिलो आणि शेवटी एक स्थान मिळालं. असंच आम्ही चौकडी बसलो होतो दत्त मंदिरासमोर आणि मला गुरुजी भेटले इथं. म्हणलो मला नाम घ्यायचं आहे महाराज पण मला पंढरपूरला यायचं नाही. काही इच्छा होता मला नाम घ्यायचंय पण मला पंढरपूरला यायला जमणार नाही. तर त्यांची झाली होती आमची. महाराज म्हटले की झाले काय हरकत नाही इच्छा आहे ना. त्या महाराजांनी त्या महाराजांना फोन लावला गुरुना वरच्या फोन लावल्यानंतर म्हटले चालेल निगडामध्ये सप्ताह आहे त्यावेळी आपण कोण असतील शिष्य त्यांना आपण शिष्य घेऊ. पण तो शिष्य माल काढणार नाही ना. तर त्या गुरुने सांगितलं नाही 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 माझा पूर्ण विश्वास आहे. दासवादी दासवादामध्ये गुरु शिष्य संवाद है ना. तिथे विषय भक्ती मार्ग संवाद येतो शिष्याने गुरुचा. महाराज निगडामध्ये आल्यावरती महाराज आले मला आमच्या गुरुने बोलवलं या या या. गेलो आता अनुभव सांगायचो का अनुभव आपला गुरु आहे ना. गेल्यानंतर सद्गुरु होते ते म्हणले मी काय माळ नाही आणली आता काय करायचं. मग जे मला गुरु नेणार होते त्या गुरुने आपल्या गळ्याची माळ काढली. म्हटले ही माझी माळ आहे ती घ्या आणि या शिष्याला घाला. महाराज माळ घातली. तिकडे गावामध्ये झालं सगळं नामोच्चारण झालं. म्हणजे हा काय करणार आहे. आणि त्याच वेळी त्या सद्गुरूंनी ह्या गुरुने सांगितलं की यांना तुम्ही या मायवारीला हजेरा घेऊन या वर्षातच. काय म्हटले हजेरा घेऊन या. अहो इथं काय बाकी लोक म्हणायला लागले अहो काय आम्ही 30 वर्ष काढली 15 वर्ष काढली तुम्हाला आता लगेच काय तुम्ही काय याचं काय बघितलं काय. नाही म्हणले त्याला जो गुरु भेटलाय त्याच्यामध्ये विश्वास आहे. म्हणजे आई वडील पहिले गुरु शाळेत तिसरा गुरु हा जीवनाचा गुरु सद्गुरु वेगळा परत. मग त्या गुरुंच्यावरती मायवारीला गेलो आणि झालं माय गुरुंनी हजेरा लावलं कीर्तन प्रवचन झाली आणि त्या गुरुने मला प्रवचन लावली आणि ते माझे गुरुवारी म्हणजे मोगरे गुरुजी आणि त्यांच्या कृपेने प्रवचन कीर्तन झालेले आहेत. तुमचं एक आम्ही
आव्हान मानतो शिवखुर्द गावाचं की गेल्या वर्षी मला तुम्ही इथे संधी दिली सेवा करण्याची आणि ह्या वर्षी तुम्ही मला संधी दिली. कारण नवीन प्रवचनकार कीर्तनकार कधी शिकतात तर इंग्रजीमध्ये म्हण आहे प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तुम्ही दररोज सराव कराल तर तुम्हाला येणार आहे. आता आम्ही शाळेत शिकवतो ते आमचा पाठ आहे पण ह्याला सराव पाहिजे. सरावशिवाय येत नाही. आणि आज माझं भाग्य समजतो की माझे तिसरे गुरुवर्य त्याचा काकडा पूर्ण पाठ आहे, हरिपाठ पाठ आहे, नवे नवे त्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत असे आमचे मांडवे गावचे गुरुवर्य शांतारामदादा महाराज मोरे महाराज. आणि खरंच ते म्हणाले गुरुजी तुम्ही आहात तुमचं मला श्रवण करायचंय म्हणून माझी या बोबड्या बोले करता करता तुम्ही सगळ्या तुमच्या कृपेने मी इथे बसणार आहे. इथे बसल्यावरती आम्ही काय बोलत नाही जे गुरु सांगेल ते माझे गुरुवर्य मोगरे गुरुजी शांतारामदादा मोरे महाराज आणि सद्गुरू माझे मठाधिपती पंढरपूर अलिबागकर मठाचे मठाधिपती यांना ज्या गुरु परंपरा आहे. आपण जीवनात गुरु केला त्याला परंपरा असली पाहिजे. कोणीतरी गुरु गुरु चालत नाही महाराज. कारण का एकाच्या वाटेत की तू हजर राहा हे सांगणं साधी गोष्ट नाही. असे गुरुवर्य नारदाबाई महाराज आणि त्याचे छोटे महाराज आमचे भरत महाराज यांच्या कृपेने त्यांच्या प्रेमळ आशीर्वादाने आणि गुरुंच्या कृपेने आज मी या प्रजरूपी सेवेस आरंभ करत आहे. त्या सांगा हजेरी लावणं म्हणजे काय ते? आता हजेरी लावणे म्हणजे काय महाराज की आपण जे काही कीर्तन प्रवचन करणार आहोत तिथे आपल्या मठावरती नवमीला माघवारीला नवमीला तिथे ज्यांना ज्यांना कीर्तन सांगायचे त्यांनी जाऊन तिथं आपलं 10 मिनिटं 5 मिनिटं हजेरी लावायची. महाराज नेमकी त्याच वर्षी महाराजांनी काय केले बदल केले. आजपर्यंत एक अभंग घ्या तुम्ही आणि तिथं सुरू करा असं चालायचं. पण अचानक तिथे गेल्यावरती आम्ही किती जण होतो 25 जण होतो. 25 जण माझा नंबर 7वा होता. 25 जण होतो. सुरुवात झाली महाराज म्हटले कीर्तन करायचं नाही. काय करायचं नाही? कीर्तन करायचं नाही. मग काय करायचं? हरिपाठाचे 9 अभंग म्हणायचे आणि अजून जरी झालं करून 10 अभंग म्हणायचे सुरुवातीचे. पण एकेरी म्हणायचे. आता आपल्या सवयी असते पुढे आणि मागे सवय असते. एकेरी पाठात पाठवतो दुहेरी पाठात पाठवत नाही. पहिले दोघे जण काकडा पाठ सर्व पाठ. आता आम्ही 50 ते 4-5 जण होतो बाकी सगळे तरुण होते. एक महाराज ते वेंगुर्ल्याचे होते त्यांचा काकडा पाठ सर्व पाठ होते. सुंदरजन सुरू केली. सुंदरजन म्हटले पुढे देवाच्या जवळ गेली आणि पुढचं काय आठवत नाही नेहमीच आहे. पण तिथे गेल्यावरती जो समुदाय असतो सद्गुरूची मूर्ती असते त्याच्यावरती आपला विश्वास पाहिजे. आता आम्ही जे बसलोय आमच्या गुरुच्या विश्वासावरती आम्ही जे काय बोलणार आम्ही नाही बोलणार आहे. आमच्या गुरुच्या मुखातून जे ते बोलणार आम्ही आहोत. तिथे उभं केलं महाराज 25 झाले 5 फक्त आणि 5 मध्ये 2 जुने 3 नवीन. त्या नवीन मध्ये मी होतो. महाराज मी जरी नवीन तर होतो परंतु आमचे वडील आणि मोरे महाराज गुरुजी यांचे वडील आमचे वडील हे तेव्हा एकत्र असायचे. त्यावेळी माझे वडील वारकरी होते. वारकरी असल्यामुळे आमच्या घरामध्ये हरिपाठाचा प्रकल्प चालू होता. फक्त एकच ध्यान होता 10वी नंतर ते म्हणाले अरे माल घ्या. आम्ही 3 मुलगा होतो. माल घ्या. काय म्हटलं आपल्याला माल काय घ्यायचे नाही काही नाही. मला व्हायचंय मास्तर. काय व्हायचंय? मास्तर व्हायचंय. प्राध्यापक व्हायचंय. भरपूर पैसा कमवायचा आहे. काय म्हणे? भरपूर पैसा कमवायचा आहे. जीवनात पैसा म्हणजे आम्ही श्रेष्ठ होणार. अरे म्हणे जीवनात सांगितलं वडिलांनी नामाशिवाय काही नाही. त्यामुळे नाम अवकाश घेऊ आपण. वडील वारले. वडिलांची इच्छा होती आणि मग देवाने इतकं लिहिलं पुढे लिहिलं. मी शिकलो भरपूर शिकलो भरपूर ज्ञान कमवलं. पासाला त्यामध्ये घालवले. पण देवाच्या आधी म्हणत आहे ना एवढं जाता येत नाही. ते म्हटलंय सगळी भरती बंद झाली नवीन. शिकलायत ना तुला भरती नाही तुला प्रमोशन नाही का तू पुढे गेलास तर मला विसरशील म्हणून देवाने परत मागे आणलं आणि म्हणले तू हायनाम पकड आणि गुरु मिळाला. हे त्याचा विषय आहे बघा. त्याचा जे असे ना गुरु म्हणणार आदल्या दिवशी देवळामध्ये पुण्याचे गुरु आले देवचे कारले महाराज. त्यांच्याकडून माझी आमच्या वाडते मगी महाराजचे वडील भाऊ ते मला घेणार होते. म्हणजे आपण घेऊ चला मला इच्छा आली. गेलो तर काळे महाराज म्हणले तुम्ही मायका माळाले नाही तुम्ही पुण्याला या. पण जे इथं लिहिलंय ते चुकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी भेटले. परंपरा तात्पुरत्या काय जे मनामध्ये आपलं असेल
नामाशिवाय काही तरुणोपाय नाही. नामे तरला वाल्या कोळी. जसे आम्ही 50 गेली आमची, पण पुढची 50 चांगल्या मार्गाला जाण्याकरता हा भक्ती मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, अष्टांग मार्ग आहे. माऊली सांगितलं तो आपल्या जीवनात आला पाहिजे. महाराज आज मी भाग्यवान समजतो की आपण 4 लोक इथे बसतात तर ती भाग्यवान आहेत. तिकडे जेवण करतात ते जेवण करतात ते पण भाग्यवान आहेत. पण येणे फक्त ऐकणे 9 ज्या भक्ती आहेत त्या भक्तीमध्ये पहिले 3 भक्ती आहेत. श्रवण कीर्तन स्मरण. श्रवण कीर्तन स्मरण फार महत्वाचे आहेत, कारण त्या नामपर आहेत. आता या तुम्ही श्रवण करायला तुम्ही आहात. ज्याप्रमाणे आम्ही शाळेमध्ये बसतो, समजा शाळा आहे, इमारत आहे, मास्तर आहेत, फळा आहे, खरं आहे, मुलंच नाहीत. कुणाला शिकवायचं? मुलंच नाहीत, कुणाला शिकवायचं? त्याप्रमाणे ह्या आपल्या सत्संगामध्ये श्रोते वर्ग फार महत्वाचे. त्याला 1 नंबर दिलाय. श्रवण भक्ती 1 नंबर दिलाय. तुम्ही असं समजू नका आम्ही प्रवचन म्हणजे मोठे झालो नाही. तुमच्यापेक्षा आम्ही खालचे आहोत. तुम्ही आम्हाला स्वीकारलं पाहिजे ना. तुम्ही नाही स्वीकारलं काय उपयोगच आहे. ज्ञान तो श्रवण करतो. श्रवण कीर्तन म्हणजे आम्ही कीर्तन आणि स्मरण. आता स्मरण तुम्ही एकटे करून चालत नाही, आम्हाला स्मरण करायला पाहिजे ना. कारण स्मरण नाही केलं तर काय होणार आहे? काही जीवनात गरज आहे स्मरणाची. आपण जे काही कर्म करतो ते झोपताना तुम्ही आठवा. आणि आठवलं ना आपण की चांगलं काय वाईट काय याचा विचार केला ना तर आपल्याला झोप लागत नाही. मला मी आज कसा वागलो आणि त्याचा विचार केला ना तर आपल्याला शांतता लागते. म्हणून आपण वारकरी टाळकरी माळकरी बघा कुठेही पडू दे लगेच झोपतो. का? चिंता नाही. कारण चिंती नाही आज त्याला पांडुरंग दास. मनामध्ये कोणी आज नसेल तर आपल्याला पांडुरंग लगेच मिळणार ना. नाथांच्या घरी महाराज 1 नाही 2 नाही 36 वर्ष होता खंड्यानं ना. का? असे भक्ता घरी न सांगता काम करी. कुठेही न सांगता काम करत होता. काय करत होता? तर त्याच्या मागे भक्ती होती, देवाची उपासना होती, नाम सुन होतं. 4 गावामध्ये महाराज सत्ययुग, व्यापारी, त्रेतायुग आणि कलियुग जप तप कर्म ध्यान धर्म सगळे होते. आता आपल्या शक्य नाही ते वेळ व्हावी म्हणून देवाने दिले कलियुगी माझी आपलं हरी नाम करा. नाम केलं तर जाऊन करणार आहोत. नामे त्याला वाजा कोळी सगळ्या गोष्ट माहितीये ठीक नाही. साधं उदाहरण घ्या. आज बघा इथे मूर्ती विश्वकर्माची महाराजांची मूर्ती आहे, फोटो आहे, नंतर माऊली आहे आणि विठोबा आहे. ते हेरी संगम आहे महाराज. ज्ञानाचा सागर आहे ना. सागर म्हणजे आपण सगळ्या माहितीच आहे. विठोबा आहे 6 गुण ते त्याच्या जवळ आहेत. जे आपण आपल्या बाजू माझे ते देवाजवळ आहेत. देवाचा अंकित करण्याकरता नाम पाहिजे. आता ज्यावेळी या विश्वाची निर्मिती झाली त्यावेळी जीव आणि शिव यावेळी माया उत्पन्न झाली. म्हणजे देवाने काय केलं? देवाने मायावरती अंकित करा. देवाने मायावरती अंकित केला. पण जीवाने काय केलं? मायेच्या हाती गेला. माया म्हणजे संसार रूपात चालायचे. आपला संसार म्हणजे माया सगळी. आपण त्याला विषयामध्ये आपण अडकतो ना. मग या विषयातून मुक्त होण्याकरता महाराज नामाची गरज आहे. महाराज परवा एकदाच आमच्या देवघर गावी योगायोग आला. आमच्या महाराज सुनबाई कीर्तनकार आहेत, पुत्र कीर्तनकार आहेत, हनुमंत महाराज आणि अमृताबाई. योगायोगाने कसं काय योगाला माहित नाही, पण मनामध्ये आलं. माझ्या शाळेत आलो 6 वाजता. इच्छा झाली जाऊया तिकडे. आज पारायण आहे, कीर्तन आहे. आमचे एक महाराज शैलेश महाराज आहेत, त्यांना घेऊन गेलो आम्ही. आणि महाराजकडे माऊली भेटली. या 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 कसे काय आलात? पुढे योगायोग. आणणारा तोच आहे, नेणारा तोच आहे, करणारा तोच आहे. त्याने आणलंय. झालं सगळं सेवा झाली, कीर्तन सुरू झालं आणि हरिपाठ झालं. मस्त झाला, छान झाला. लहान पोरं मस्त नाचली. कळेगावमध्ये गरज आहे. त्या कळेगावमध्ये त्या मांडवी गावचीच महाराज होती ना मुलं. अगदी तरी म्हणाले देव पण आपण नाचतो कीर्तनाची रंगी. आणि महाराज त्यावेळी आपण काय घेतलं होता? उतरलो पार. आपण सांगितलं मला नम्रता आहे. उतरलो पार खरा केला निर्धार तुझे नाम धरले कंठी आणि तुझी केली संसाराची महाराज. मग संसार तुटायला असेल पडायला असेल तर काय झालं पाहिजे? आपल्या मनामध्ये नाम कंठी झालं पाहिजे. पण ते सहजाची येत नाही है ना. वाड्या कॉलेज मारा मारा म्हटलं, राम राम म्हटलं तर काय म्हटलं? मारा मारा म्हटलं की नाही येते का? नाही येत. आपण ज्यावेळी कीर्तन ऐकतो त्यावेळी आपल्याला महाराज सांगतात विठ्ठल विठ्ठल म्हणा, मध्ये मध्ये कुठलं एखादं प्रमाण म्हणा. आपण नाहीच म्हणत तर है ना.
आम्ही म्हणत नाही काही नाही काय करू मी सांगितलं सोपं असतंय नामाचे प्रकार अनेक आहेत मग नामाचं कीर्तन साधन पाहिजे सोपे एकदम सोपं वाटतंय म्हणायला पण अवघड हो येत नाही बघा जीवनामध्ये बघा जर आपल्याला ही माया आहे मायाला थांबवून जर देवाची जात असेल तर काय करावं लागतं बघा आपण समजा एखाद्या ऑफिसमध्ये गेलो कोणाला साहेबाला भेटायला आपण गेलो तर बाहेर शिपाई असतो तर शिपाई असतो तो नाही 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 साहेबाला भेटायचं नाही काय कागद आणलाय का चिठ्ठी आणलाय का तर भेटता येईल नाहीतर नाही हो म्हणजे काहीतरी पुरावा पाहिजे तर तो शिपाई साधा असतो पण सोडत नाही आपली ओळख आहे साहेबाजवळ साहेब त्याला ओळखत नाही पण पुरावा नाही कागद नाही त्याचं नाव आपलं नाव त्याला सांगू शकत नाही तो सोडत नाही आतमध्ये तसंच जर आपल्या जीवनामध्ये आपल्या देहामध्ये जर नामरूपी कागद असेल देवाचं नामरूपी तर ती माया तुम्हाला आज लगेच सोडणार का तुझ्याकडे देवाकडे ना तुझ्याजवळ नाम आहे देवाचं नाव आहे म्हणून आपल्याला हे नाम आपल्या जीवनात फार महत्वाचं आहे मला जर नाम नाही घेतलं तर सगळं अशक्य आहे कारण कलियुगामध्ये नामच सोपं आहे तेच आपल्याला सहज अशी घेता येईल काम करता नातांचा अभंग आहे मला हरपाडामध्ये है ना कामामध्ये काम म्हणा राम राम काढता हसला खेळता बसला नाही ना म्हणा तुम्ही पण आपण नाही महाराज आपण कर्म करताना नाव घेत नाही एकदा शेतकरी काम करताना देवाचे नाम करून अभंग म्हणत निषेध करत होता तेव्हा तिथे नारद आले अरे देवा तू काय करतोय बघा देवाची भाषा एकही भाषा आपण देवाचं अरे देवा म्हणतोय की नाही एवढा मोठा देव पण का अरे आपण आर्य कोणाला म्हणतो ज्याचं प्रेम आहे त्याला आपण आर्य म्हणतो पण असा अर्थ करू नये आता कलियुगामध्ये बायका नवऱ्याला आर्य म्हणतात तो आर्य नाही ते सगळं बरोबर आहे पण देवाची नातं असतं म्हणून आर्य है ना आपली सकुबाईका म्हणते है ना अरे विठ्या म्हणते का नाही मग काय म्हणतात पण प्रेमाने बरोबर आहे ना मग आता ते कलियुगामध्ये अरे काय अहो एखाद्या घरी गेलो होतो तर त्या सुरमाईने नवऱ्याला काय म्हणे ओ बाबा बाबा इकडे ये बाबा इकडे ये आम्ही बसलो बाबा इकडे मला म्हणते ती नंतर तिचा नवरा त्या बाळा घेऊन आला म्हणजे हे तुमचे बाबा नाही हो ह्या मुलाचे बाबा म्हणून ती चपलं होती ती काय म्हणाली अहो ह्याला तुम्ही एक अरे म्हणजे नाव हसबंड आहे तुमचे पती आहेत ना नाही म्हणली मुलाने त्याला बाबा लवकर म्हणावं म्हणून बाबा म्हणते बघा म्हणजे मुलाने बाबा म्हणावं म्हणजे काय आपल्या कलियुगामध्ये कुठे झाले ऐक नाही दुसरं हे नाम उपयोगी नाही नाम कुठे पाहिजे देवाचे नाव आले पाहिजे तुकाराम गंगाराम आजामाळा पाचवालाची है ना आजामाळाची गोष्ट माहिती तुम्हाला सगळ्यांना इथला ब्राह्मण होता पहिला ब्राह्मण पण आपली जर म्हणजे साडेसती आली आपल्या गती जर फिरूया तर रावण कसा दहन झाला रावणाचा काय सोन्याची लंका सोने झाला जेवायचा पण शेवटी काय झालं त्याचं गर्वाण झालं हे नाही देवाची शक्ती जर देवाने पाप केली तर काय शक्य नाही तसा आजमाळे ब्राह्मण होता त्याची एका वेशीवरती नजर पडली बघा हे डोळे कसे आहेत ते वेशीवरती नजर पडली त्याला ते आवड लागली घरी ते वातावरण समजलं तो बायको सोडून तिथे राहायला गेला त्याला मुलं झाली नंतर मग मुलं वडील खायला काय मिळणार चोऱ्या करू लागला तो चोऱ्या करता एरवी आजारी पडला पण त्याने काय केलं होतं आपल्या शेवटच्या मुलाचं नाव ठेवलं होतं नारायण काय ठेवलं नारायण ठेवलं होतं आणि आजारी पडल्यावरती आता मरणार घराला मोठी आहे पण थोडक्यात सांगायची आता मरणार मग तो पुन्हा वाटायचा हे नारायणा इकडे ये मग त्या तिकडून यम यायचा इकडून देव यायचे है ना यम त्या ह्या यायचा यम जवळ आला की इकडून हा नारायण वाटायचा की देव इकडायचे मला ओरडते अरे मग देव म्हणले यम म्हटलं अरे माझं गेलंय काय अरे हो तुझं गेलं काय तू मला पण ओरडतोय तुला काय आवाज मारतोय नारायण आवाज मारतोय माझ्या इथे त्याला पुन्हा जेवण मिळालं मला मग आपण तुझं नाव किती महत्वाचं आहे म्हणून पूर्वीच्या काळी लोक तुकाराम नारायण शांताराम गंगाराम सरस्वती गंगा पार्वती नाव काय ठेवायची मुखामध्ये आपल्या नकळत नाव येतं नकळत बोलता आलं पाहिजे नाव आताची नाव काय आपण ऐकतोय त्याचा अर्थ पण नाही आणि काहीच नाही कारण हा सगळा झालाय बाजार झालाय भारत पुन्हा असं कलियुगामध्ये होणार आहे की पुन्हा
जसं म्हणजे कोरोना आला आणि त्याने दाखवलं ना जगिया कोण कुणाचा नाही, भाऊ कुणाचा, बहीण कुणाची, कोण म्हणजे सगळे सोयरे. वेड्या मायेचा बाजार आहे, दाखवलं नाही है ना. रामाबरोबर 14 वर्ष है ना सीताबाई गेली, पण आपल्या देव 14 दिवस नाही होता. आम्ही सेवा करायचो ना, आम्हाला घरी आली होती झोपायला वेगळं बसायला वेगळं, ड्युटी करून आली होती ताट अशा फेकून द्यायचं, हो हे खा. बायका बरोबर हो हे खा, तुम्ही आमच्याकडे येऊ नका. म्हणजे आपल्या जवळ कोण आहे का, काही नाही, तुम्ही मला तिकडं आम्हाला पैसे द्या. कलियुगामध्ये हीच कराय, पैसा ऐकून जवळ जाईल. कालच बातमी एका ऐकली, दिल्लीला एक साहित्यिक 80 कोटी संपत्ती होती, 80 कोटी संपत्ती होती महाराज. एक मुलगा एक मुलगी, मुलगी वकील, मुलगा फॉरेनला. दोघांनी वाटून घेतील आणि त्या माझ्या टाकली, कुठे टाकली, वृद्धाश्रमात. आश्रमात मात्र मेल्यावरती फोन केले, नाही आम्ही बिजेवर, सत्य घट नाही, काळजी न्यूज आहे ती, सत्य घट नाही. म्हणजे 80 कोटी कुणाला कमवायचे हो, काय कमवून ठेवायचंय. शेवटी मेलं, त्या लोकांनी तिथे धरण केलं, साहित्यिक आहे म्हणून त्या लोकांनी पैसे घेतले नाही, काही नाही. सामाजिक म्हणून आपण पूर्वी लोक म्हणे 4 पैसे कमव, 4 पैसे अर्थ म्हणजे काय, 4 आणे 4 पैसे, 25 पैसे 25 पैसे असे पाहिजे ना. मग 25 पैसे आपल्या जीवनाकरता, आपला संसार करण्याकरता, 25 पैसे समाजाच्या उद्धाराकरता, 25 रुपये दान धर्म आणि 25 रुपये भविष्याकरता, मुलाच्या शिक्षणाकरता वगैरे. हे 4 पैसे कमव. आधी म्हणतात बघा, म्हातारी म्हणतात अरे काय कमव, 4 पैसे कमव जा, तुला लाज वाटली पाहिजे, तिचा फिरतोयस म्हणतात की नाही. 4 पैशाची किंमत ही अशी असते. पण हे मोठी लोक आहेत ना, सगळं माझा माझा आणि भ्रांतीचं वजन है ना, सगळं काय हे नश्वर आहे, कळतंय ना, पण वळत नाही का, त्यांनी नाम घेतलं नाही मला, नाम श्रवण नाही केलं मला. श्रवण करायला पाहिजे, विषय श्रवण करून नाही, परा पद्धती मध्यम आणि वैखरी इथं परामध्ये गेलं पाहिजे. नाही तुमचे सोनारे आणि इकडे तिकडे गेले वाले चालत नाहीत मला. आज म्हणजे परामध्ये गेले पाहिजेत, इथे विचार झाला पाहिजे आणि पुढे आपल्या वैखरी झाला पाहिजे. आमच्या गुरुची कृपा झाली, सद्गुरूची कृपा झाली, आमच्या वैखरीतून आले, परामध्ये गेले, पचितीमध्ये गेले आणि वैखरीतून आज बाहेर पडतायत. पण बोलावे तसे झाले, त्याची बंधावी पावले महाराज. आज जीवनामध्ये आपण बोलतो ऐकतो, तसे करत नाहीत. आमच्या गुरुजी मला सांगत होते, तुला मी 2-3 कीर्तन प्रवचन लावतो है ना, त्यांनी लावले म्हणजे बोले जसं झाले, त्याची बंधावी पावले. ही जी चरण आहेत गुरूंचे, सद्गुरूंचे, संतांचे, ते खोटे नाहीत महाराज. नाम कसं आहे, सोपं आहे म्हणतो आपण. नाम कसं आहे, सकाळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी आपण भजन म्हणतो नेहमीच. आपण मालिका उघडली, दुसऱ्या क्रमांक आपण काय, आरंभी आवडे आले नाम, ठीक नाही, आरंभी आवडे आज आले नाम, आवडीनं भावे हरिनाम घेशी. किती जण आहेत महाराज. शेवटी काय साराचा विचार करा आवडी नाम कंठी विठोबाचे. समज रामदास म्हणतात प्रभाती मंदिराम किंचित जावा. आम्ही प्रभाती मंदिराम नाही महाराज. आपल्यामध्ये काकड्यामध्ये आपलं ज्याचा काकडा पाठ आहे त्याचं वाकडे काय होणार नाही महाराज. मला काय मला महाराजांनी काकडा बोलून मला काकडा पाठ कर, मला गुरुजीने आज्ञा केली काकडा पाठ कर, काकड्याला ये. मला वेळ मिळत नाही, प्रयत्न कर, तुझ्या का जेव्हा किती आडवा येतो का. काल मी इथे येणार होतो, पण काल नेमकी तपासणी साहेब आले, मी यांना आधी बोललो तपासणी मी प्रयत्न करतो. काल कीर्तन होतं राजेश महाराज, ते माझ्या नात्याचे, माझ्या बहिणीचा भावाचा मुलगा आहे ते, त्यांनी फोन केली सर कुठे आहात, थोडं अडकलोय साहेबाच्या जागेला अडकलोय, प्रयत्न करतोय. 10 वाजले येता नाही आलो. मग गुरुजी म्हटलं काकड्याला कसा पोहोचू, येऊ का, नको बोलले रात्री येऊ नको, आपण काकडा येऊ. आवड पाहिजे मला काकडा शिकायचा, कारण का कीर्तन करायला ज्याला हरिपाठ काकडा नाही आला त्याला काय उपयोग आहे महाराज. सकाळी उठल्या म्हणता पाहिजे करा व्यवस्थित लक्ष्मी, करामध्ये सरस्वती, करामध्ये गोविंद, प्रभाते गणेशम, त्या करामध्ये लक्ष्मी आहे महाराज. उठल्या एक माता, 2 माता आहेत आपल्या, एक माता आपल्या जन्म देते ती माता आणि दुसरी माता पोटात घेते. पण उठल्या पहिल्या माता कोण, पहिली माता कुठे भेटते आपल्याला, जन्मदिनी भेटत नाही. एकदा जन्म दिला किती बाजूला गेली, पण उठल्या आपण हंतून उठतो, ती पहिली कोण भेटते, धरती माता भेटते. तिला पहिला नमस्कार करायला पाहिजे महाराज. करायला व्यवस्थित लक्ष्मी, हात पुढे आला पाहिजे, त्यामध्ये लक्ष्मी आहे महाराज. एक घर काय दिले देवाचं नाम करायला, तुम्हाला डोळ्याला नमस्कार करायला, हा मारायला नाही महाराज, मारलं की संपलं है ना. डोळ्याचे दिलेत ते जोडले ना की आपोआप लक्ष्मी येते. हा सरस्वतीमध्ये गोविंद म्हणणार सगळं भेटणार. पाय लक्ष्मीच्या आरती म्हणले की नाही, आपण काय महाराज गरुडाचे पायी त्यामध्ये
पाय पडायला लक्ष्मी झालं देवाच्या आहेत ना, मग आपली लक्ष्मी पाय पडते का? नाही ना पडत. तो संतांच्या पडतात महाराज. संतांच्या पडतात. कारण का एखादा वारकरी बाहेरून आला, संत आला, तर ते कशी परीक्षा करतात? त्यांची फॅमिली, त्यांची मुलं ते पाया पडली ना, ते कळतंय हा वारकरी खरा आहे. कारण आपण म्हणतो ना, शीतावरून परीक्षा करावी भाताची, तशी दारावर परीक्षा करावी घराची. तसं नमन, भक्ती ते नमन ते ज्ञान महाराज. भक्ती नमन आहे. नमनामध्ये जर तुम्ही काय नाही करत, नमस्कार करा. बरेच दुश्मन असू दे, परवा टीव्ही पण मार्गा बघायची महाराज. आपण कधी मार्गा बघायचे, आपण कपडे घालायला काय बघावं काय नाही पाहावं. त्यामध्ये विठुराया झालं होतं. म्हणजे देव मालिकावर टीव्ही चांगल्यासारखं एका मार्गा बघावे आपण. त्यामध्ये विठोबा आणि रखुमाई, एक चोर असतो. चोर, तो चोर त्या देवळामध्ये नोकराला जात असतो. आणि एक तिथे पायी असते. मंदिर नेहमी बंद होतो. मग तिथं आरामशीर असं होतं, ज्या पुरुषाच्या कपाळाला गंधक लागलाय काळा, त्याच्या पाया पडा, मग देव मिळेल. तो देव समजावा. आता हा चोर, लोकांना माहिती हा चोर आहे, पण कोण त्याचे चोर पाया पडे न हो, तर हा चोर होता. त्याच्या कपड्याला काळा टिळा होता. एक स्त्री होती, मुलगी होती, ती त्याच्या पाया पडे. हे म्हणले, अगं चोर आहे तो, त्याच्या पाया पडू नकोस. ते म्हणले, गुरुवर्य तुम्ही आता आज्ञा केली. काय केली? की ज्याच्या कपड्याला काळा गंधक असेल, टिळक असेल, तो देव समजावा, त्याच्या पाया पडावा. अगं पण हा चोर आहे. तुमचा भाव बघा, तुम्ही काय म्हणालात? बघा श्रवण कसं पाहिजे. तुम्ही काय म्हणालात? की ज्याच्या कपड्याला टिळक असेल त्याच्या पाया पडा, तो देव आहे. मग हा चोर आहे. आता मी माझ्याकडे देवात चोर नाही, मी त्याला देवाच्या रूपाने बघतोय का तुमच्या वाक्याप्रमाणे त्याच्या कपड्याला टिळा आहे. आता त्याच्या पाया पडल्यामुळं काय झालं, त्याचं हृदय बदललं की माझ्या अति पाया पडल्यावरती लाईन लागली पाया पडायला सगळ्यांची. म्हणजे नुसतं चोरी करायचं, चोर लोक कपाळ टिळक लागलं तर हा समाज माझ्या पाया पडतोय. मी कायम जायचं बसलो तर माझं काय करणार आहे? बरोबर की नाही? झाडांना वाढायला वाल्मिकी हा बदल मला जीवनामध्ये होणे आवश्यक आहे. सकाळ मंगळ निधी आपण म्हणतो, नाम कसं आहे? मोठ्यात मोठे, मोठ्यात मोठं. आता किती मोठं? हा देह आपला आहे, पंचमहाभूताचा देह आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि हे नाही, आपण गगन म्हणतो त्याला. माऊली मधा राजवाड्यामध्ये गगनावनी वाढ नाम आहे, ज्ञानदेव अपुषे निवृत्तीची झाड, गगनावनी वाढ नाम आहे. मग पृथ्वीपेक्षा आप म्हणजे पाणी, तेज वायू, आणि देवाचा आकाश, आणि आकाशापेक्षा मोठं नाम आहे. नाम मोठा आहे की नाही? छोटा आहे का तो? नाम सगळं दोन आहे. नाम काय नाम? नारळाची ओळी आहे महाराज, उपदिल्या बालकाशी. जर नाव नाही दिलं तर पुन्हा नाव महाराजी आधी म्हणणार, मोगरे गुरुजी म्हणणार, मोरे महाराज म्हणणार, है ना. देवाने उत्पत्ती केलेत, चेहरे वेगवेगळे आहेत, पण काहीतरी नाव पाहिजे ना. काय म्हणतात शिक्षक सगळे बघतील, पुन्हा नाव मारायचं, है ना. बरोबर की नाही? संत गेले ते पण सावता माळी, है ना, गोरा कुंभार, अशी नाव नाही केली की नाही. तसं सुद्धा जीवनामध्ये नाव पाहिजे महाराज. हे नाव मोठं आहे महाराज, आणि त्या नावात आपण तरणार आहोत. जर नाव नाही घेतलं तर तरणार नाही. नाव कसं आहे? खऱ्यात खरं आहे. नाव कधी खोटं होतंय का? नाही ना, खरं आहे ते. आपण किती घोड्या संत बघा, किती घोड्या बोलण्याचा प्रयत्न करा, नाही खोटं बोलतायत. ते काल साहेबांनी विचारली मला तपासणी करताना, हे बरोबर आहे काय? ही वही कुठे गेली? मी जे नाही ते पुढे वाढवली होती. म्हणजे पुढे म्हणजे काय? माझं ऐवज नाही, तयार नाही. म्हणजे तुम्ही एकमेव खरं बोलता. वारकरी आहोत काय? बरोबर, वारकरी बघा, स्मरण आहे, कपाळात स्मरण आहे. तेव्हाच म्हणजे नसं पूर्ण करा, मी मागे देतो. खऱ्याचं महत्व तुमचं अपूर्ण आहे ना, असू दे, तुम्ही ते फळा मी ठीक करतो, पण तुम्ही पूर्ण करा. म्हणजे का? खरं बोलण्याचा फायदा झाला नाही. आता मी आधी हो दाखवा, आहे दाखवा, देव आहे दाखवा म्हणतो आपण, नाही देव आहे दाखवा, त्याची वही दाखवा. दाखवल्यावर काय कुठे होणार? त्याच्यामुळे देव आहे ना दाखवा. मग आपण काय म्हणतो? हवा आहे ना, आपण श्वास घेतोय, हवा आहे ना, दाखवा. दाखवतो का? नाही ना. जसं हवा दाखवता येत नाही तसा देव दाखवता येत नाही. पण त्यात पडलं पाहिजे. तुला हा देव बघायचा आहे ना, त्यात तू पड, नाम स्मरण कर, मग तुला भेटेल. मध्ये कोरोना आला होता, हे नाही? कोरोना म्हटलंय, कोरोना बाळ आहे का? वायू आहे का? हो, शनिवार आहे. मग कोरोना आपला दिसला का? नाही दिसला. नाही दिसला ना, मग आहे कशावरून? मग तुम्ही देव काय म्हणताय? देव नाही कशावरून?
कोरोना दिसला ना, वाईट दिसला का आपल्याला? नाही. कोण म्हणतो? तो म्हणतो, हा म्हणतो, सगळेच म्हणतात. मग ते तुम्ही मानताय की हा कोरोना आहे, मग देव का म्हणत नाही? म्हणजे डॉक्टर सुद्धा बघा काय सांगतात आपल्याला शेवटी. आपण लास्ट स्टेपला गेलो की काय सांगतात? सगळं माझ्या हातात जे होते मी प्रयत्न केले, तुम्ही तुमच्या देवाला, काय म्हणतात, तुमच्या देवाला नमस्कार करा आणि विनंती करा. का? डॉक्टर देव नाही? डॉक्टर देव नाही का? का? त्यांनी उपासना केलेली नसते. उठ सकाळी उठला की बिझनेस हे ते माशी देते का करते देवा? माझा पहिला पेशंट आहे, माझा पेशंट वाचू दे. का करू शकत नाही उपासना? त्यांना काय देणे का नसतं, हे नाही, पेशंटचे काय देणे का नसतं. ते आपल्या काय म्हणतात, तुमचा माणूस आहे, तुम्ही काळजी घ्या. तसा आपला देव आहे ना, तसा देव आपला आहे, आपल्या काळजी आपण घेतली पाहिजे. तुम्ही बघा, मी पहिल्या वर्षी आलो होतो, विलासमध्ये कीर्तन होतं तेव्हा आलो होतो, म्हणजे छोटं होतं. गेल्या वर्षी आलो है ना. आपला अजून बदल महाराज, तुमचे कोटी कोटी तुमची मागे पुण्य आहे. पुण्याशिवाय मिळत नाही महाराज, है ना. पुण्य असेल गाठी तर देखील दृष्टी. तुमचं पुण्य म्हणजे हे झालं, थोडी भाव पिढीला तुमचा आदेश झाला महाराज. म्हणून कर्म करताना म्हटायचं ना, चांगले कर्म वाईट कर्म परापजती कर्म बघायला पाहिजे. ते कर्म करताना महाराज तुम्ही चांगले कर्म आता केलं तर पुढची पिढी चांगली करणार आहे. तुमच्या मागच्या पिढीने चांगलं नाम केलं, चांगलं कर्म केलं, म्हणून ही देवाची इमारत देवाला उभा आहे. तुम्ही चांगलं कर्मा, त्यामुळे अजून प्रगती होईल. चांगले चांगले इथे वाढती म्हणजे तुमच्या कीर्तनकार घडतील, तुमची दिंडी चांगली आहे, तुमचे गायक चांगले आहेत, बघितले मी, पोरं चांगले आहेत, मुलं चांगले आहेत, आणि पुढे होतील चांगले महाराज. हा तुमचा वारसा आहे, तुमचं प्रेम आहे. मागे एकदा जामण्यामध्ये गेलो होतो प्रवचनात, महाराज तो शिक्षक होते, बाकी कोण नव्हतो. आज मला इतका आनंद होत आहे की शिवातली शिवकथामधली एवढी लोक जमली भाग्यवान आहेत. आणि स्वीकारायच्यामुळं काय रे, आपल्या सभोवती सगळा आवाज होते. घरामध्ये आम्ही नेहमी सांगतो, माझं पहिलं कीर्तन झालं निगड्यामध्ये झालं महाराज, तेव्हा सांगितलं होतं की आपले अनुभव काय सांगायचे असतात, अनुभव शेअर केल्याने आपला अनुभव कळतात महाराज, सत्य घटना पुढे येतात, पुढे काही जाऊन पाहिजे नाही महाराज. त्यावेळी मालिका बघतो आपण, 5 ते 11 मालिका बघतो, महिलांना बदलून सांगत होतो, आणि माझी बायको बसली होती. तर हरपट करत नव्हती, आणि म्हणलं मालिका तुम्ही किती बघता? 6, 7, 8, 9, 10, 11, 6 तास, अजून 12 मालिका होतात. किती मालिका? 12 मालिका होतात ना. त्या करून तुम्ही काय करणार? नवऱ्याकडे लक्ष नाही, मुलांकडे लक्ष नाही, कशाकडे लक्ष नाही. तुम्ही आमची पहिली मालिका 20 मालिका आहेत, किती? 1 नाही 20 मालिका आहेत, त्यातली तुम्ही 11वी मालिका करा दररोज. 11वी मालिका समाधी संजीवन हरिपाठ. पण आता त्याचं जेवण येतं दिलंय, मोबाईलला अभंग दिले, हरिपाठ दिले. तुम्ही ना, तुम्हाला वेळ नाही ना, जेवण करताना गावात आणि ऐका की महाराज, कंटिन्यू आपण ऐकलं ना तर 15 मध्ये हरिपाठ पाठ होणार तुमचा. आणि जेवण करताना, जेवण कसं होते, तो नवरा मुलं खाणारच का, त्यामुळे सत्व देवाचे आहेत. संध्याकाळ सकाळी आपण जे बोलतो ना त्या भिंती ऐकतात मला. तुम्ही कोण नसतात, एखादी व्यक्ती असती तरी श्रवण कोण करते? हनुमान करते, भिंती करतायत. आपण म्हणतो ना 4 घराच्या भिंती बोलतात. संध्याकाळची म्हणून लक्ष्मी आवडत येते नव्हतं आवडता, तिचा या नको असेल तर संध्याकाळचा हरिपाठ घरी झालाच पाहिजे, नामस्मरण झालंच पाहिजे. दिवसांच्या ना, 3 दिवसांच्या लक्ष्मी येते, मुलांनी शिवकाची म्हटली पाहिजे. अहो आता आयातीच पाठ नाही तर काय म्हणणार हो. आणि आता बाप पण कुठे जातात? कपड्यावरती. कपड्यावरती काय हरिपाठ असतो का? नाही. मग त्या दुकानाला सांगायचं तू पण हरिपाठ लावू, आम्ही सांगतो. आता मला पण कोणाला ना, आमचा स्टाफ आहे, शिक्षक वर्ग आहे, हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग, आम्ही सुरू करतो रामकृष्ण हरी. हॅलो रामकृष्ण हरी. ती का तो रामकृष्ण बोलत नाही, तो बोलायचं नाही. आता मुसलमान असो, माझे मित्र मुसलमान आहेत, रामकृष्ण हरी नंतर म्हणतो वालेकुम सलाम, मग तो रामकृष्ण हरी म्हणतो, वालेकुम सलाम म्हणतो. आपण जर बदलं त्याच्या मुखातून येणार आहे, आपल्याला पुण्य भेटणार आहे का? आपण कर्मार्थ घडवते, त्याला सुद्धा त्याचे पाप कमी करते, प्रयत्न करते. म्हणून माऊली रामकृष्ण हरी आपण स्वतः म्हटलं पाहिजे काम करताना. तुकाराम मला तर लहानपणी, तुकाराम मला लहानपणी काय विठ्ठल करायचे. त्यावेळी मुलं म्हणायची ए सर तू काय खेळा तर नाही ना, मी मला काम आहे, पण मुखा माझी आहे ना, ये रे. पण ते काय करते, एक डोळं मारते ना रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, एक डोळं मारते विठ्ठल,
विटी कुठे गायब व्हायची. मग ते म्हणे अरे तुझ्या तू विठ्ठल म्हणतोस तुझी विटी किती झाला म्हणतो रे. म्हणजे नामाचा महिमा आहे. इतका नामाचा म्हणजे लहानपणी बघा नामाचं किती महत्व आहे. मग आपण सुद्धा काम करताना उठताना बसताना नाम घेतलं तर आपलं काय वाया जाणार का नाही ना. राम म्हणा, राम कधी म्हणा, राम म्हणताना रमा रमी है ना याला सोडून म्हणा. आजकाल रमा रमी मध्ये लोक अडकलेत. अहो मोबाईलला रमी मध्ये खेळतात ना. परवा म्हणते मला उदाहरण आमचा एक दोस्त आहे म्हणून मला कोणाला माझे 20,000 उडाले 20,000 उडाले. कसे उडाले रमी खेळताना उडाले. आता काय गरज आहे का कमायची नाही का 2 पैसे कमायचे नाही म्हणून म्हणले राम रमा रमी यामध्ये अडकला रामामध्ये अडका. उदाहरण घ्या हनुमानचं है ना. गेलं राम 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 करून गेले की नाही. हा रामा जिंकले की नाही. रामाचा महिमा होता तेव्हा. स्वतः प्रभू रामचंद्र प्रभू जेव्हा शेती माझं होते तेव्हा आले होते ते हा. मग तेव्हा दगड टाकला खाली पडायला घेऊ हा. अरे बरे दुसरा टाकला खाली उडत पडला. मग राम हनुमान बघत होता बोले महाराज देवा काय झालं तेव्हा राम टाक राम हा. राम म्हणावर दगड टाकला म्हणजे रामाचा मागे देव असून तरला का नाही. राम म्हणून राम लिहिलं ते राम म्हटलं तर दगड टाकला की नाही. मग तशी ही गोष्ट पुढे कळली रावणाला कळली है ना. रावणाला कळल्यावरती म्हणले दगड ठरतायत. आता मी जर माझ्या या सेनेला राक्षस सेनेला नाही सांगितलं तर हे घाबरतील डमळ होतील आणि आपला पराजय होईल. मग त्याने काय घेतलं एक दगड घेतला मोठा आणि टाकला दगड ठरला. मग लगेच सर्व सैन्य जमवलं. म्हटले बघा बघा तिकडे रामाने दगड ठरलाय आपण सुद्धा दगड ठरलेला आहे बघा है ना. राम खूप चालले लोक हे म्हणे जा 10 राक्षस जाऊन बसा दगड मोडतो का बघा. 10 राक्षस म्हणजे काय आपल्याकडे दप्पट तिप्पट जाऊन पाहते दगड बोलला नाही. छान म्हणजे रावण म्हटला आम्ही जिंकलोय माझ्या सेना जिंकलोय. पण शेवटी बायकोचा विश्वास आणि देवाचा विश्वास कमावणं फार है ना अवघड असते. बायको म्हटली काहीतरी गोम आहे म्हणतो तरी म्हटली काहीतरी गोम आहे माझा नवरा एवढा पुण्यवान नाही की त्याचा दगड करल है ना. मग ज्यावेळी झोपता गेले त्यावेळी तिने विचारलं हो सांगा ना काय हे विचारू सांगा ना. आता विचार तर नाही तुम्ही सांगा ना. ते दगड कसा काय धरला झोप म्हटले मला सकाळ काम आहे सकाळ जायचंय मला माझी मीटिंग लावली सभा लावलेली आहे. मग शेवटी त्याला वैताग आणला. मग स्त्री आटत बाळ आटत नाकारता येत नाही सांगावं लागलं. अगं म्हणले मी दगड घेतला तेव्हा काय बोलो तू जर नाही धरलास तर तुला राम नामाची शपथ आहे ना. राम नामाची शपथ करते म्हणून दगड धरला तो बरोबर की नाही. रामा नामात किती जोर आहे महाराज म्हणून जीवनामध्ये राम नाम कोणतेही नाम घ्या फार गरज आहे महाराज. आता नाम गोडात गोड आहे ना. केशवा माधवा तुझ्या नामाच रे गोडवा आपण गाणं म्हणतो किंवा अमृतावणी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा कामा नाही गोड आहे. अमृतावणी गोड अमृत आहे ना त्याच्यापेक्षा गोड आहे नाम आपण घेतो का नाही ना. लोक सहज येत नाही ते शिव्या वगैरे लगेच येतील लहान मुलांना शिवाय है ना सांगायचं नाही पटकन हा. पण नाम घे नाही 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 का घरी वातावरण कसं नाही ना म्हणत. एकदा हायस्कूल असेल होतो म्हटले राम इज देअर राम इज वेअर एव्हरीवेअर राम. राम मुळे कसं आहे माझी घरे इंग्रजी म्हणताय रामा हिअर रामा देअर एव्हरी हिअर रामा. सगळीकडे राम राम इकडे पण आहे राम तिकडे पण आहे सगळीकडे राम आहे. मग चित्र माहित नाही त्याला फोटो माहित नाही का संस्कार नाहीत ना. जिजाऊ मात्याने पोटामध्ये असताना है ना रामायण महाभारत कथा वाचल्या होत्या नवीन आता नवीन उदाहरण आनंदीचं त्या मातेने ज्ञानेश्वरी पारायण केले. मुलगा झाला तो आता 4थी का 5वीला गेले पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ द्यायची नावाचा महिमा आहे की नाही. मग आपण हे पारायण वगैरे का करतो जेणेकरून आपल्या पुढील पिढीला त्या वारसाला नामाचा महिमा कळला पाहिजे. मला नामाचा महिमा आघात आहे. नामाने सगळं ठरलं आपण काय करणार नाही पण विश्वास पाहिजे. लगेच प्रचिती येणार नाही. ती म्हणा आता नाम घेता मला लगेच पाहिजे नाही. पहिले श्रवण
कीर्तन आणि स्मरण या 3 गोष्टी झाल्या. आणि षडविकार आहेत. षडविकार तिथे श्रवण केलं, कीर्तन केलं, स्मरण केलं, दुसऱ्या दिवशी म्हणलं गाडीमध्ये बसलो आणि जागा भांडण झाली, हे उठ माझी जागा मी बघायला थांबलं की काय उपयोग आहे, बसा की बसू दे की, है ना. नाही तसं नाही. म्हणून आपण मागे आहोत, एकमेका सहाय्य करू शिकलो पाहिजे महाराज. आपण तसं वागत नाही, लगेच आपण आरे कार्यावर येतो. आपण ह्या काय होते आरे कार्यावरती. बघा हे घ्या द्राक्षे, द्राक्षे घ्या, द्राक्षे घटामध्ये असेल, घटामध्ये तेव्हा त्याची किंमत महाग असते, किती 200 रुपये किलो आहेत. पण ते आंबट आहेत, आपली मजेत एकच घट आहे ना, 200 रुपये किलो आहेत, महाग आहेत, पण आंबट आहेत, पण पाहिजेत ते. पण सुटे होते त्याला किंमत कमी होते. गोड आहेत, सुटे झाले, गोड आहेत, कमी झाले, किंमत कमी झाली. पण काय झालं, गोड आहेत कमी झाले, सुटले. तसं आपला समाज, आपण सुटलो नाही तर बाहेर आपली किंमत शून्य होती. तुम्ही किती गोड गोड बघा, कारण का आपल्याला न्यायाला 4 खांदेकरी पाहिजेत महाराज. आधी आपल्याला उन्ही भासत आहे. काही गावात ना जेवढे आता लोक जीवना टीका करत नाही, माझे अनुभव सांगतो महाराज. यांची मुलं, आमचे मित्रपरिवाराची मुलं शिकायला बाहेर आहेत, फॉरेनला आहेत, तिथून पैसा गाठवून गाठवून देतात आणि शेवटी आजारी पडले येत नाही हो, मेला पण येत नाही हो. मग कशाला पैसा कमवायचा, कोणाला पैसा कमवायचा. माझ्या घरचा उदाहरण, माझे मोठे बंधू पहिले तेव्हा म्हणत नव्हते महाराज. मी या भागात शिरलो, आमच्या वडिलांची पुण्याई म्हणले, ते आता निवृत्त त्याचा वर्षाप होता. म्हणले काय करायचं, काय करायचं. चोरणे गावी गेले होते रामवाला यायला, तिथे त्यांच्या मनात प्रकट झाला. म्हणले ही मूर्ती बनले, भाषाने बनले, अशी माझी मूर्ती माझ्या घरात बनवू दे. आल्यावरती मला विषय काढेल, राजू असं तर ठरलंय, माझ्या मनात बदललंय, चांगली गोष्ट आहे म्हटलं. म्हणजे पोरांना मी काय टिकून घेणार नाही, पोरांना ठेवणार नाही, पोरांनी सुद्धा कमावून आणि खावावं. त्यांनी सगळे पैसे त्या दगडात घेते, दगडात. हा दगडात म्हणजे काय, बायकोची म्हटली, काय म्हटली, तुम्ही पैसे दगडात घालताय, दगड म्हणजे देव कुठे माहिती ना, दगडात म्हणजे काय. दगडाचे प्रकार आहे. जी दगड मूर्ती नरम असते, भाग्य असतं, ती मूर्ती बनते. जी दगड कडक असते ती पायरी बनते. पण जास्त कडक आता मान का पहिला नंबर वंदन कोणाला करतो, पायरीला करतो, नंतर मूर्तीला करतो ना. म्हणजे कुठलाही कमीपणा नाही यात. त्याने मंदिर बांधले, तुम्ही कधी आलात का या बोरस शिंदेवाडीमध्ये गणेशाचं मूर्ती मंदिर बांधले आणि भक्ती मागे वळले. झाला का नाही बदल महाराज. एक वारकरी झाला, घरामध्ये बदल महाराज. वाडीमध्ये बदल पाहिजे, आपला घरामध्ये बदल पाहिजे, वारकरी घडले पाहिजे, पण बाहेरून नाही. परा पद्धतीमध्ये मग हे सांगितले, हे आमच्या गुरुजी शिकवणे महाराज. एकदा मला गुरु मागच्या कार्तिकवाला गेलो, उशिरा गेलो. महाराज म्हटले, सर दर्शनाला भरपूर गर्दी आहे, काय करताय. नाही म्हणलं मुखदर्शन घेऊन येतो. इथं हे देवामध्ये फरक नाही, गुरु काय नाही काय, गुरु तिथे ज्ञान, संत ते गुरु, देव ते गुरु आहे की नाही, देव तुझे गुरुच आहेत. आम्ही तुम्हाला गुरु मानले ना, ते देव मानले आम्ही. संत वेळेचे देव मिळत नाही, गुरु वेळेचे देव मिळत नाही, तुम्हीच गुरु आहात. इथे सेवा करतो मी, काय तिथं आम्ही सेवा केली, जेवण करायचं, वाढायचं, हे करायचं, अजून काय पाहिजे, देव मिळेल की इथे. म्हणून नाही मिळालं ना, सेवा करायला पाहिजे. आपण बघतो, पत्रावाट पत्रावाट झाडू मार, आपण हे सेवामध्ये केलं ना तर महाराज आपल्या देवाला घेऊन. मी मठामध्ये वारकरी मठात गेलो होतो महाराज. 4 वारा गेला, 4 वाराची गेलो, पावसाळ्याच्या गेलो. गेलो काय केलो, झाडू काढतो, पत्रावाट. आमच्या यशवंतांनी एका व्यक्तीला विचारले, ही व्यक्ती कोण आहे. मी 4 वारे बघतोय, झाडू मारते, पत्र काढते. तिथे एक शिक्षक यायचे, आळे सर होते आणि पदारे सर. त्यामुळे ही व्यक्ती कोण आहे, तुम्हाला काय सांगू, शिक्षक आहेत, प्रवचन करायला, कीर्तन करायत, मोगळे म्हणजे शिष्य आहेत. काय म्हणते, काय मला कोणी घेतलं. तुम्ही मग नाही म्हणलं, आधी केले मग सांगितले. समर्थ बोलले, आधी केले मग सांगितले. मी आधी केलं नाही तर दुसऱ्याकडे अधिकार नाही. हे झाडू मार अधिकार नाही, हे पाणी वाढ, हे पत्रावळी वाढ अधिकार नाही. आधी केले मग सांगितले ना. मला मी आधी केले मग सांगितले, मला मी पहिले केलं पाहिजे, सेवा केली पाहिजे भारत. नाही म्हणे मग पुढच्या एका तुम्ही कीर्तन करायचं. लगेच गुरुजींना भेटलो, गुरुजी असं असं झालंय, तुमच्या कृपेने सेवा भेटलेली आहे, कोणता मग घेऊ. सगळ्या गुरु मुखात गेलेले आहे. आता पंढरीपर आहे ना, एकादशी होती, मग मागणं मागायचं होतं आणि कृपेने चांगलं झालं. आणि मग
गुरुजीच्या ह्याने आम्ही हे झाड लावलं एवढीची रोपं हवेल द्वारी त्याच्या वेळी गगनामध्ये गेला. तर तुमचा वेळू हा तुम्ही लावलाय तुमच्या पूर्वजांनी त्याच्या वेळी नक्की आता वर गेलेला आहे. त्याची फळं ह्या पिढीने खाल्ली पाहिजेत, चाकली पाहिजेत. त्याकडे तुम्ही संतसंग वाढवा है ना. पैसे ऐश्वर कमायचे महाराज. आता बघा माझी तपासणी आज होती है ना, आज होती पण मी साहेबांमध्ये एक दिन केला. माझ्या उद्या प्रवचन आहे, मला जरा तपासणी काढ घ्या, काढ घेतली आज मी मोकळा झालो. आपलं अडचण मांडता आली पाहिजे ना. नाही तर बरे होते मग क्रीडाकारांना मी बदली केली असती काय म्हणा, पण खरेदी करता आले पाहिजे महाराज. तसं नाम फार मोठं आहे महाराज. नाम साराच सार आहे. साराचा विचार करा उपयोगी सार आणि आसार है ना. आपल्या जीवनात सार आणि आसार, तूप सार आहे आणि ताक आसार आहे, बरोबर नाही. आता आपण तूप काय म्हटलं जीवनामध्ये तर मी म्हणेन पंक्तीमध्ये आता मी जे बाहेर श्रवण काय सांगतो पुढच्या मुखात ना, पंक्तीमध्ये तुम्ही लाडू वाटू नका, तुम्ही जिलेबी वाटू नका. एक गावठी गाजी तुपाची बाटली आहे ना, 2-2 थेंब टाका, पुण्याचं काम आहे का. तूप पचनी वाटते, तूप पचनी वाटतंय. ते हे लाडू जिलेबी हे आरोग्याला अपायकारक आहेत है ना. मग आपल्याला एखादा जो बाहेर म्हणजे तो काय म्हणतो बुवाना झालाय है ना, डायबिटीस, तो रोग नाही का आहे ना, रोगच आहे ना महाराज. मग म्हणून आपण सुद्धा आपण आपली काळजी घेतली पाहिजे. पण आपली गावठी गाई मिळत नाहीत ही मोठी समजते. घाटावरती आपण गेलो प्रत्येक झाडामध्ये गाई बकरी हे असतात, हे घर पोचतात. आपल्या घरात आहे पण आपल्या काय आता आपल्या घरी माणसं कोण नाहीत, सगळी माणसं मुंबईत चाललेत आपल्या परमात्मा करण्याकरता. त्यातून प्रयत्न केला पाहिजे मला. त्याने निवृत्ती मारायचं खरं पाहिजे. तुम्हाला एक चमचा खा आपलं आरोग्य तंदुरुस्त होईल, बुद्धी तलक होते. म्हणून शाकाहारीचा अर्थ काय, शाकाहारी व्हा का सांगतात, मांसाहार का करू नका. जे पूर्वी लोकांनी काय केले की हे नाम जे घेऊ ना, ह्या इथं जो मेरू आहे मेरू 7 कोटी तंतू आहेत. किती 7 कोटी, आणि 1 कोटी मध्ये तंतूमध्ये 7,000 स्मरणशक्ती साठवण्याची त्याची गती आहे. पण कधी जर आपण भोजन शाकाहारी केलं, चांगलं केलं, तर आपण जर राक्षसी खाणं केलं तर ते ह्या जाणार काय त्याच्यात नाही ना महाराज. म्हणून शाकाहारी व्हा. सगळे देव हनुमान कसे होते, शाकाहारी होते की नाही. हे हनुमानचा देवाची श्रद्धा होती. एकदा आंघोळ करूनंतर सीतामाई कुंकू लावते, कुंकू इथं पिंजर भरवती. पिंजर भरवता तो त्याने विचारलं राणीने हे काय तुम्ही कुंकू करा सिंधू का लावताय. म्हणले आपल्या मालकाचं आयुष्य वाढण्याकरता, खरं ते वाढण्याकरता. पूर्वीच्या काळी बघा आपण आपला समाज सोडा, नमानी लोक वगैरे बघा, आणि जे ज्याची माया जास्त ते पूर्ण वगळं घालायचंय. आता टिकली ती गेली, टिकली तर गेली. इथे जो जनधनाचं काय आपल्या पुरुषांना क्षत्रिय धर्म काय टीका करायचा की आपला मेरू जागृत होतो, आतमध्ये आपले काही स्पंदन चालू होतो. महिलांना वगैरे काय नाही बोलते मी तो काम करतोय ते चांगला, पण टिकली ती गंध करते, केमिकल असते, त्याने असे बनवतात. मग कसं या सिंधूरने एवढी सिंधूरने जर आयुष्य वाढेल माझ्या अंगाला का लावू नये. म्हणून हनुमंताने काय केलं, सगळे सिंदूर होतं ते पूर्ण अंगाला लावलं ना, आणि गेला मग देवा पुढे. हे म्हणे हनुमान काय झालंय, तुमचं आयुष्य वाढव, तुमची बायको एवढंच राहते एवढंच, मग तिच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे, मी तुमच्या जास्त जवळच आहे ना, तुम्ही माझ्या हृदयामध्ये आहात तुम्ही है ना, मग मी संपूर्ण अंगाला लावलं काय. अशी भक्ती पाहिजे मला, असं प्रेम पाहिजे मला. राम राम सतत चिरंजीव आहे मला ना. अवतार कोणाला शिवशंकरचा अवतार महाराज मारुती. नंतर आपण आरती आपण नेहमी करत असू, आरती रामदासाची आरती करत असू, त्यामध्ये उल्लेख आहे याचा अवतार शंकराचा. आणि रामदास स्वामी मूर्ती झाली त्याची. मग रामदासांनी हनुमंत काय बसवलंय तर प्रत्येक गावचं सर्वजन होण्याकरता प्रत्येकाची सीमावरती आहेत. जास्त मंदिर आपण बघितली ते कुणाचे आहेत, हनुमंताचे आहेत. की प्रत्येक गावचं सर्वजन करण्याचं काम बलशक्ती बल द्यावं, तरुणांनी बल उपासना करावी हा प्रेरणा आहे. पण आपण मध्ये काय करतो, हे काय आहे कृष्ण आहे. आपण आरती संपली काय म्हणतो, घाडी करो टांगण बंदिना चरण. परवा मी महाराज गोसाईवाडीमध्ये गेलो होतो, गोसाईवाडीमध्ये
रावडी गेलो तो कीर्तनाला इथं हरपाडावर गेलो, मी एकटा झोपायचो, सगळे हसायचे. हे काय झाले नवीन बुवा काय करताय? मग बरोबर माऊलींची ओळ आहे, साष्टांग दंडवत का म्हटलंय? आपले 8 अंग ह्या मात्रा टिकले पाहिजेत, आपले 8 अंग ह्या मात्रा टिकले पाहिजेत. ते काय उपयोगाचं आहे महाराज? आणि आपण आरती म्हणतो देवाला कबूल करतोय, घरी लोटा अंग नवन्यचर म्हणतोय, तुम्ही असं करताय, काय उपयोगाचं आहे? मग आधी केले मग सांगितले मला करायचं, तुम्ही करा करू नका. झाले दुसऱ्या दिवशी 3-4 जण पडले, फरक पडला. आणि शेवटच्या दिवशी 5 जण पडले, म्हणजे फरक पडला. मग आपल्या आरती नंतर आपण एकदा दिवसात सकाळी का संध्याकाळी वंदन 8 अंगावर पडले पाहिजे, आपले 8 स्पर्श आले पाहिजे. जे जे आपण ऐकतो श्रवण करतो ते पहिले आपल्या परिमध्ये आले पाहिजे, स्वतः केलं पाहिजे. तर मी म्हणे हे असं असं पड, काय उपयोगाचं आहे? आधी केले मग सांगितले तर ते होई पडणार मला. मग हा नाम असा आहे, सोपा आहे, खऱ्यात खरं आहे. आता आपण हरिमुखी म्हणतो. आपण हरिपाठामध्ये किती वेळा म्हणतो? 108 वेळा म्हणतो हरी हरी. किती? 108 वेळा. मग हा हरी सोपा आहे की नाही? मग आपण सोपा असताना करायला मागत नाही. आपल्या जीवनामध्ये जर सार्थक व्हायचं असेल तर नामाशिवाय तरुणाई नाही. एकनाथ रामदासांनी महाराज 1 नव्हे 2 नव्हे 13,000 कोटी 13 वर्षात म्हणजे वर्षाला 1 कोटी नाम स्मरण केलं तेव्हा त्यांना देव भेटला. किती? 13,000 कोटी वर्षाला 1 कोटी. 1 वर्ष केलं तुम्ही, 1 वर्ष केलं तुम्ही 1 कोटी केलं तर आपलं आरोग्य उत्तम. ज्यांना बायका मिळत नाहीत, नवरे मिळत नाहीत, त्यांनी किती करा? 7 कोटी करा. प्रमाणे महाराज 7 कोटी करा, तुम्हाला देव मिळेल. कसं शक्य आहे महाराज? शक्य आहे, प्रचिती केली. झोपताना आपण कुठलं तरी पुस्तक उघडा, देवाचं उघडायचं, ती ओळी वाचायची आणि वाचताना झोपला तुम्ही की देवाचं नाव घेणं आपोआप स्मरण होते. म्हणजे रात्री वेळा आपण 10,000 है ना बरोबर की नाही महाराज? 4 सेकंदाला 1 नाम होतो, श्वास होतो. मग त्या श्वासावर आपलं श्वास होते. दिवसावर असं करा तुम्ही, आपलं देवाचं नाम आपोआप केलं जातं. झोपताना तुम्ही देवाचं नाव घ्या, राम म्हणा, हरी म्हणा, काहीतरी म्हणा, पण म्हणा. ती झोपतानाची शेवटची श्वास आहे ती रात्रभर आपली घेऊन जाते, पण आपण करत नाही, देवाचं नाव घेत नाही. देवाचं नाम सगळ्यात सोपं आहे. म्हणून देव म्हणतो, काय म्हणतो इथे? ऐसे माझे नाम घोषे, असा तुम्ही माझ्या नामाचा घोष केला तर काय होणार आहे? नाही करती विश्वाची दुःखे. मग दुःख करण्याचं कारण नाही. नाम घेतल्यावरती दुःख आपल्या येणारच नाही. कशा गरज आहे महाराज? मग अवघे जगाची महासुखे, सर्व जग कसं होईल? सुखाने भरून जाईल. आणि सुख मग कुठं आहे? सुख कधी कोणाला मिळलंय का महाराज? नाही, सुख फार जावा एवढे, दुःख परत एवढे. आपण नेहमी संसारामध्ये ह्या विषयाची बाधा झाली ना, दुःखामध्ये आपण भेटलो की एकमेकाला दुःख सांगू येतो, आम्हाला बरं नाही हो, माझ्या बायकोला बरं नाही हो, पोरगा बरं नाही हो. देवाचं बोला की, तुकाराम कोण भेटलं की देवाचे बोलायचे ना. अहो तुम्हाला भूत भेटला काय? भूत है ना, भूत भेटला म्हणजे देव भेटला काय म्हणायचे? तुकाराम महाराज भूत भेटला तरी काय म्हणायचे? देव भेटला काय? आपलं देवाचं बोलायला पाहिजे महाराज, तर हा संसार आहे तो सुटेल महाराज. म्हणून देवाला भक्ती कोणती आवडते? इथे भक्ती आवडते तेव्हा संकल्प आहे संसाराची, हा संकल्प आहे संसाराचा, तो सुटला पाहिजे महाराज. आणि आपण यातून मुक्त झाला पाहिजे. म्हणून म्हटले की आपल्याला जर देव भेटला पाहिजे तर पण नाम महत्वाचं आहे. नाम सोपं आहे, खरं आहे, गोडात गोड आहे, मोठ्यात मोठं आहे, सगळं आहे, पण तो मनामध्ये कुठे उतरलं पाहिजे, ते आलं पाहिजे महाराज. आणि ते येण्याकरता तो नाम निष्ठा घेऊन चालत नाही, त्याला साथ पाहिजे गुरुच्या मुखातून. नामदेव महाराज बघा देवाचे आवडते होते, देवाचे लाडके होते, त्याच्या हातून जेवले, देव जेवले ना. जेवला नाम्याच्यासाठी काही साठी म्हटले. मग देवाला गर्व झाला नामदेवाला की देव माझ्यावर राहत नाही. पण ज्यावेळी मुक्ताबाई नामदेव निघाले होते सभेला, त्यावेळी नामदेवाने आग्रह केला, तुम्ही मी यात्रेला चला. म्हटले मला यात्रा करायची गरज नाही का, मी देवाचा लाडका आहे, देव माझ्या जवळ आहे. मग नाही तू चल. मग देवाला विचारून या. देवाला विचारलं, देवा मला ज्ञानेश्वर माऊली मुक्ताबाई सगळे तिकडं यात्रेला बोलवत आहे, जाऊ का? काय करू? अरे जा जा, नाही देव तुम्हाला जवळ नाही तर मग जा. मग गेल्यावरती मुक्ताबाईने बोलवा का होते
त्यांना म्हटलं सगळ्यांचे तुमचा जवळ झापट नाही, सगळ्यांच्या मस्तकावर मारा बघू, कुठला कच्चा कुठला पक्का बघू. एकेकाला मारलं, झोपटलं, सगळ्यांचे पक्के निघाले. पण एक गोरव काका होते, नामदेव महाराज होते, त्यांचं मात्र मडकं धामधाम वाजलं. म्हणले हा कच्चा आहे, ह्याचं डोकं पक्क भाजले नाही. ह्या लगेच रामदेव रागाला लगेच गेले देवाकडे. जेव्हा ती मुक्ताबाई मला अशी म्हणते, मी जो लाडका आहे ना, ते तुम्हाला जवळ आहेत ना. अरे हो ना मा, तुम्हाला जवळ आहेत, माझ्या हृदयामध्ये आहेत. परंतु जीवनामध्ये जर तू नाम घेतोय ते देवाच्या मुखातून घेतलं पाहिजे, गुरुच्या मुखातून घेतलं पाहिजे. तू गुरु कर. म्हणून त्यांनी विश्वभागेतर गुरु केले. म्हणून आपण सुद्धा, आम्हाला सुद्धा गुरु मिळाले. आमचे शांतराव महाराज मिळाले, मौलीजी मिळाले, सद्गुरू आम्हाला मिळाले, बाजी महाराज, तुम्हाला सगळे मायबाप बंधू मिळाले, आमचे पांचाळ महाराज झाले. माझं पहिलं कीर्तन झालं आमच्या देवळामध्ये, तेव्हा दिल्लीला साथ दिली आमचे पांचाळ महाराज रामकृष्ण मौली, ते मला झाले. आणि मग गुरुच्या मुखात नाव घेतल्यावरती काय गुरुचं महत्व असतं ते आज मला कळतंय. वर्षामध्ये प्रसिद्धी येणे, वर्षामध्ये प्रवचन करणे, कीर्तन करणे सोपं नाही. असं म्हणजे भरपूर आहे, आता आम्ही किती बोलू, पण इथं आल्यावर बोलणं ते वर्ण गुरुशिवाय आलं पाहिजे. मग प्रत्येकाने जीवनामध्ये गुरु करा, कुठलाही गुरु असू दे, गुरुच्या मुखाचं नाव आलं पाहिजे, त्याचं स्मरण करा, आपली प्रसिद्धी चांगली येईल. सगळ्यांना रामकृष्ण हरी. पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, हनुमंत महाराज की जय, विश्वकर्मा महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागेत तोषावे, दोषोनी मज जावे पसाळे दानहे. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मीरती वाढो. उता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वधर्म सूर्य पावो, जो देवांतील तो ते लावो. प्राणी जात वर्ष सकाळ मंगळी, विशिष्टांची मांदी आळी. अनवरत भोंडळी भेटूता, चला कल्प जरुचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, गुरुजे अनर्व पियुषाचे. चंद्रमचे लांछन मानवीचा बहीण, ते सर्व सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई तिन्ही लोकी. पती जेव्हा पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये. दुष्टादोष विजय होवावेची हेत मनीषी विश्व जरा. होईल दान पसावो, येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला. शांती शांती शांती. नमस्कार करायचा. हे बंद कर ये. तो प्रवचन आता लावता येईल ना? लावता येईल ना ते? आमच्या अगोदरला